श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। चैत्र पौर्णिमा म्हणजेच आपला हनुमान जयंतीचा अत्यंत शुभ दिवस। हा दिवस आपल्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी आणि तिची कृपा प्राप्त करण्यासाठी सर्वात उत्तम असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा विशेष सेवेबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करून घरात सुख समृद्धी आणते। ती म्हणजे कुलदेवतेला 11 लवंगांची माळ अर्पण करायची। ही माळ कशी बनवायची, अर्पण करण्याची पद्धत काय आहे आणि त्यामागचे नेमके आध्यात्मिक कारण काय आहे हेच आज आपण सविस्तर पाहणार आहोत। ही सेवा करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी लागतील 11 लवंगा, पण या लवंगा निवडताना त्या पूर्ण असाव्यात। म्हणजे लवंगांचे वरचे फूल शाबूत असावे, ते तुटलेलं नसावं। ती कुठेही तुटलेलं किंवा खंडित झाली नाही पाहिजे। तुटलेली लवंग पूजेत वापरणे शास्त्रानुसार अयोग्य मानलं जातं। याच सोबत तुम्हाला लागेल एक लाल रंगाचा सुती धागा, म्हणजे मौली धागा वापरला तरी चालेल, आणि एक सुई लागणार आहे। आता माळ कशी बनवायची, आता ही माळ कशी बनवायची ते पाहूया। लाल धागा घेऊन त्यात सुईच्या साहाय्याने या 11 लवंगा ओवा। जर तुम्हाला सुईनी ओवता येत नसतील तर त्याला गाठ बांधून, म्हणजे प्रत्येक लवंगाला गाठ बांधून तुम्हाला ती लवंग त्या धाग्यामध्ये बांधायची आहे। आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ती लवंग बांधाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक लवंग ओवत असताना कुलदेवतेचं नाव घ्यायचंय किंवा श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। लवंगाच्या मध्ये थोडं अंतर ठेवा, जेणेकरून ती एक सुंदर माळ दिसेल। अशी लांब माळ होईल जेणेकरून ती तुम्ही व्यवस्थित अर्पण करू शकाल किंवा माताच्या गळ्यामध्ये घालू शकाल। माळ तयार झाल्यावर शेवटी गाठ मारायची आणि त्यावरती थोडे गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडून ती पवित्र करून घ्यायची आहे। तुमच्या घरात गोमूत्र असेल, तुम्ही गोमूत्र शिंपडलं तरी चालेल। आता अर्पण कशी करायची, तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून घ्यायची आहे किंवा सायंकाळी दिवे लावणीच्या वेळी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल। पहिल्यांदा कुलदेवतेसमोर तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची आहे, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे जो काही तुम्ही केला असेल तो। त्यानंतर ही 11 लवंगाची माळ कुलदेवतेच्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण करायची आहे। माळ अर्पण करताना डोळे मिटून आपल्या कुटुंबातील समस्या दूर व्हाव्यात आणि सर्वांना सुख आरोग्य मिळावे अशी मनोभाव प्रार्थना करायची आहे। अध्यात्मात लवंग हे अग्नितत्वाचं प्रतीक आहे। ती घरातील नकारात्मक ऊर्जा आणि इडापिडा खेचून घेण्याची क्षमता ठेवतं आणि 11 हा अंक रुद्राचा आणि शक्तीचा अंक मानला जातो। कुलदेवता ही आपल्या कुळाची रक्षण करती असते, त्याच्यामुळे तिला 11 लवंग अर्पण केल्यानं तिचं संरक्षण कवच आपल्याला लाभतं आणि या सेवेमुळे घरातील वास्तुदोष कमी होतो, मुलांच्या प्रगतीमधील अडथळे दूर होतात आणि कुटुंबात वर्षभर सकारात्मकता टिकून राहते। तर या चैत्र पौर्णिमेला ही छोटी पण अत्यंत प्रभावी सेवा करून नक्की पहा। लक्षात ठेवा, कोणत्याही सेवेमध्ये तुमचा भाव सर्वात महत्त्वाचा असतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।